अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच मी श्री स्वामी माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते। स्वामी समर्थ महाराजांचे विचार जे संसार सुखाचा करण्यास लावतील हातभार। पती पत्नीने हे लक्षात घ्यायला पाहिजे की स्वामी महाराजांनी आपल्याला कोणते कोणते उपदेश केलेले आहेत। लग्न तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही काही तडजोड करता। पती पत्नीच्या नात्यात चढ उतार भांडण वादविवाद तर होतच असतात, मात्र लग्नानंतर योग्य पद्धतीने हे नातं सांभाळायचे असेल तर स्वामी माऊलींचे काही उपदेश तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील। यासाठी तुम्ही लगेच व्हिडिओला लाईक करून आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय स्वामी आई असे टाईप करा। आजकाल अनेक जण स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहेत, तर जीवनाचे सार आपल्या आयुष्यात वापरल्यास पती पत्नींचे जीवन नक्कीच सुखाचे होऊ शकते। स्वामी आईने स्वामी माऊलीने केलेले उपदेश हे आयुष्यात जर आपण आचरणात आणले तर नक्कीच आपला सगळ्यांचा संसार सुखाचा होणार आहे। संसाराचा पाया हा मुख्यतः विश्वासावर अवलंबून असतो। पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहील यासाठी एकमेकांचा विश्वास हे जपायला पाहिजे। स्वामी माऊली नेहमी सांगत असतात की कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच। कितीही संकट आली तरीही एकमेकांचा आधार पती पत्नींना असतो, पतीचा पत्नीला आणि पत्नीचा पतीला। जीवनाचे सार समजून संसार करायचा हेच नेहमी स्वामी आईंनी सांगितले आहे। बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत सदैव साथ देणाऱ्या स्वामींचे कोणते उपदेश आपण संसारात वापरावे हे आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। अद्यापही तुम्ही जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ असे टाईप करा। पती पत्नी या नात्यामध्ये जर शेवटपर्यंत आनंद आणि सुख ठेवायचं असेल तर मीपणा हा दूर ठेवा। संसारात पती आणि पत्नी हे एक समान असतात। संसाराचा गाडा नीट सावरायचा असेल तर दोघांकडेही अहंकार आणि मीपणा असून चालत नाही। स्वामी नेहमी सांगत असतात की बाळांनो मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा, तर तुम्हाला कधीच अपयश येणार नाही। दोघांनी एकमेकांवर जर का विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर तुम्ही नक्कीच सुखाचा संसार कराल। जर तुम्ही अहंकार जपला आणि एकमेकांवरती विश्वास ठेवला नाही तर तुमच्या आयुष्यात दुःख कधीच निघणार नाही तुमच्या आयुष्यातून। तुम्ही त्याग करा, तुम्हाला आत्मानंद मिळेल। संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं असं चालत नाही। कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने आपल्या पतीसाठी त्याग करणे अत्यावश्यक आहे। यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होत असतो। एकमेकांसाठी काही गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातून एकमेकांबद्दल किती आदर आणि प्रेम आहे याचीही आपल्याला प्रचिती होत असते। त्यामुळे स्वामी आई नेहमी म्हणतात की बाळांनो त्याग करा, आत्मानंद मिळेल असं आपल्या स्वामी महाराजांनी आपल्याला सांगितले आहे। स्वामी महाराज म्हणतात की बाळा आपले दुःख तुम्ही जगाला सांगत बसू नका। जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख, आपल्या वेदना, आपली संकटे जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला अर्थातच पतीला किंवा पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही। पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देत असतात, एकमेकांची साथ देत असतात। तेच एकमेकांचे जीवनसाथी जन्मभर असतात। त्यामुळे एखाद्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी
त्यांनाच आधार असतो एकमेकांचा. लोकांना जर का दुःख कळले तर त्याचा ते बाऊ होण्यास वेळ लागत नाही. असंही स्वामी महाराजांनी सांगत संसाराचे सार सांगितले आहे की बाळा, आपले दुःख तू इतर जगाला बाहेर सांगत बसू नकोस, त्यामुळे तुला दुःख आणि दुःखच मिळेल. तर माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आपण कितीही संकटात का असेना, आपल्यावरती कितीही वाईट काळ का असेना, आपल्या कितीही जवळची व्यक्ती का असेना, आपण त्यांना ते आपले दुःख आपली व्यथा त्यांना सांगता कामा नये. आज आपल्या समोर जरी ती व्यक्ती आपले दुःख रडून ऐकत असेल तर तीच व्यक्ती आपल्या पाठीमागून 4 माणसांना हसून सांगणारी असते. आणि जो व्यक्ती आपल्या दुःखात तो जर आनंदी राहत असेल, त्याला समाधान मिळत असेल, तर ती व्यक्ती आपली नाही. हे आपण ओळखून घ्यायला पाहिजे. आणि आपले दुःख आपली व्यथा आपण कोणासमोर मांडावी हे आपल्याला समजायला पाहिजे. सहमत असाल तर होय स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप करा. काळजी करणारी माणसं जर का आपल्या आयुष्यात असतील तर आपल्याला ते खूप मोठं भाग्य मिळालं आहे. स्वामी आईंनी आपल्या उपदेशात सांगितले आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं बाळा. पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. हेच आपल्या नवरा बायकोच्या पती पत्नीच्या नात्यात आपण शोधावं लागतं. लव्ह मॅरेज मध्ये माणसं ओळखून लग्न केलं जातं, मात्र जुळवून केलेल्या लग्नात सर्व गोष्टी मनासारख्या होतच असं नाही. त्यामुळे चाचपडत का असेना आपण आपल्याला लाभलेली माणसं ओळखावी लागतात, तरच संसार सुखाचा होऊ शकतो. आपल्या आयुष्यात जी व्यक्ती आली आहे त्यावरती आपण जर प्रेम करत असू तर त्याची गुण आणि दोष ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला स्वीकारावी लागतील. त्याचे फक्त आपण गुणच स्वीकारू आणि दुर्गुण न स्वीकारले तर ते नाते कायमचे राहणार नाही. ह्यासाठी आपल्या आयुष्यातल्या आलेल्या व्यक्तींना आपण जपायला पाहिजे. आयुष्यात अडचणी नाही तर आपल्या मनात असतात. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, संसाराच्या या रहाट गाडग्यात अडचणी तर येतच राहणार, पण पती पत्नीने आपल्या गाठीशी हे वाक्य बांधून घ्यावे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. त्यावर ज्या दिवशी तुम्ही विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग नक्कीच आपोआप निघेल. जोपर्यंत पती पत्नी आत्मविश्वासाने, प्रेमाने, आदराने एकत्र राहतील, कोणत्याही अडचणीतून मार्ग काढत संसार सुखाचा ते नक्कीच करू शकतील. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांचे असे अनेक उपदेश आहेत. मात्र सुखी संसार करायचं असेल तर हे महत्त्वाचे उपदेश तुम्ही पाळायला हवे. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा. आणि अद्यापही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझे कर्म जर तू चांगले करत असशील तर तुला कोणालाच घाबरण्याची गरज नाही. आपले दुःख तू इतरांना न सांगता सर्व तू तुझे दुःख, तुझ्या इच्छा, तुझी स्वप्ने, तुझे सर्व निशंक तू माझ्या चरणी सोपव बाळा. मी तुझा हात पकडला आहे, आता तुला कोणाचेही पाय पकडण्याची गरज नाही. होय देवा, मी तुझा लाडका आहे, मी तुझा प्रिय आहे असे टाईप करा. आयुष्यात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात आणि आपल्या डोळ्यांना असायला हवी. जर का तुम्ही दुसऱ्याचं वाईट व्हावं आणि माझंच चांगलं व्हावं असे मनात विचार करत असताल तर बाळा, हे मला मान्य नाही. जसं तुला वाटतं की माझं चांगलं व्हावं, माझं भलं व्हावं, तसाच विचार तू इतरांसाठीही कर, समोरच्या व्यक्तीसाठीही कर.
तुझ्या ह्या विचारामुळे समोरच्या व्यक्तीचं तर चांगलं होणारच, पण सर्वप्रथम मी तुझं चांगलं भलं आणि तुला यशस्वी करणार. अरे आयुष्यात तू किती आनंदी आहेस हे महत्त्वाचे नाहीये बाळा. तुझ्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तू स्वतःचा विचार न करता समोरच्या व्यक्तीचा विचार कर. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईल बाळा. फक्त तू विश्वास माझ्यावर ठेव आणि सत्कर्म तू करत राहा. होय बाळा, तू माझा प्रिय आहेस. मी तुला कधीच एकटे सोडणार नाही बाळा. तुम्हाला स्वतःलाही कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला समजते. माझ्या लेकरांनो, तुम्ही माझे नामस्मरण करता. तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही माझे नाव घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालत असतो. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून स्वामी सेवा आणि मी ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा, जेणेकरून असेच नवनवीन आणि स्वामी महाराजांचे उपदेशपूर्वक व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. स्वामी आई, मी तुझं लेकरू, लव यू गॉड, ब्रह्मांड नायक असे तुम्ही टाईप देखील करा. हा व्हिडिओ ज्यांना ज्याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. स्वामी महाराज, मला फक्त आणि फक्त तुमचेच विचार हवेत आणि फक्त मला तुम्हीच माझ्या आयुष्यात हवेत. श्री स्वामी समर्थ.